हरि ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। शुक्लां भरधरं विष्णुं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्री देवेंद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमेंद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता, नाहं कर्ता हरिः कर्ता. आम्ही भगवद्गीतेचे 17 अध्याय श्रद्धात्रय योग ते पळैतरसची तंतो परमात्मो श्रद्धा तिन्ही रित्याचे सात्विक राजसिक तामसिक तशीची आराधना परमात्माले तपस्सु यज्ञ दान सर्वै त्रैविध तीनविध म्हणून सांगून आता आराधनेंतो परमात्मो तामस आणि सात्विक श्रद्धेविषयी सांगलो. तशीच तामस सात्विक आणि राजसिक यज्ञाविषयी सांगतारस. सात्विक यज्ञ म्हणा कसले तशीची राजसिक यज्ञ म्हणा कसले आणि तामस यज्ञ म्हळ्यार कसले म्हणून परमात्मानं सांगले. तशीची ताजे नंतर परमात्मा आता सात्विक राजसिक तामसिक तपस्या विषयी सांगतारस. तंतु भितरी सात्विक तपस्सु म्हणारी देव द्विज गुरु प्राज्ञा पूजनम शौच आर्जवम ब्रह्मचर्यम अहिंसा च शारीरिक तप उच्यते म्हणून. तंतु भितरी सात्विक तपस्यांतू तो कायिक शारीरिक मानसिक तिन्ही तपस्या विषयी तो सांगता. सुरवेक शारीरिक तपस्या विषयी सांगले. शारीरिक तपस्या म्हणून म्हळ्यार देवाले मालघड्याले मागीर ब्राह्मणाले ज्ञानीले पूज करचे म्हळ्यार गौरव दिवचे. तशीची अंतर्बाह्य शुचित्व निष्कपट एकदम स्ट्रेट फॉरवर्डनेस म्हणटा पळय निष्कापट्य आचरणा ब्रह्मचर्याची आचरणा अहिंसा इतले शारीरिक तपस्या म्हणून घेता म्हणून त्या विषयी सांगले. आणि आत्ता मानसिक वाङ्मय तपस्या विषयी सांगता. वाङ्मय म्हळ्यार शारीरिक जाल्ले वाचिक तपस्सु सांगतरस परमात्मो अनुद्वेगकरं वाक्यं सत्यं प्रियहितं च यत् स्वाध्यायाभ्यसनं चैव वाङ्मयं तप उच्यते. अनुद्वेगकरं वाक्यम मनाक कसले कळवळ उद्वेगू गोंदल करना नाशिल तसले एक चंद उत्तर तशीची मनान तो त्या ऐकतन भंय जेवच्यानच दुःख जेवच्यानच सत्यम प्रियम हितम च यत् एक चंद उत्तर प्रिय जावन मनाक संतोष दिवची तसले सत्य जावन आशिल्ले. कोणी कसले सांगल्यार वापस ऐकूया म्हूण दिसची तसले हित जावचे तसले मनाक सुख शांती दिवची तसले उतर ते. आनी सदां स्वाध्याय अभ्यसन स्वाध्याय आनी अभ्यसन स्वाध्याय प्रवचन हें वाङ्मय तप म्हणून घेता म्हणटा परमात्मा. हाजे फुडल्या अध्यायान दैवासुर संपद विभाग योगांतू दैवी गुणांतू सत्य म्हळ्यार दैवी गुणाचे विशय आयला. तंत भितर सांगला सत्य म्हळ्यार आशिल्ल्या कसो विशय आसपाक ते आशिल्ले तशी सांगचे ते मात्र सत्य न्ही. सत्य म्हळ्यार कसलें म्हूण कृष्ण हे अध्यायांतू सांगतारस. निजावन मस्त सद्गुण आसता. सद्गुणी जनाले ते एक सौजन्य म्हणटा पळय तें पळोवन खूश पावचे दुसऱ्यांक दुख्ख दिवचें ना आनी हित जेवचे रितीर उलयल्यार तें वाङ्मय तपस्सु म्हणून घेता.
दुसऱ्यांक हित जेवचें तशें उतर उरलो का, प्रिय जावन तसो उतर उरलो का म्हणलें. हें भारी कश्ट पळयाची. सत्य जावन सोचे, हित जावन सोचे उतर निजावन खंयचे एक हितकर जावन सोचे, जिवनाक जावो, देहाक जावो, आरोग्याक जावो, हितकर जावन सोचे उतर उलयलें रे एकाक पंता अप्रिय जाता. फळे कसलेंय एक पत्य करी कसलें कांय ना जसं म्हणल्यार तें अप्रिय जाता उतर. म्हणून ताकेल देहा त्या हितकर. तशी हिताचें उतर उलयल्यार अप्रिय जावच्या पुरो म्हणून प्रिय उतर उलया म्हणल्यार तें समन्वय आशिल्लें आसच्या पुरो. ताका खूश जावचे खातीर हीत न्हय आशिल्लें उतर प्रितीच म्हूण सांगचें तशें जावच्या पुरो. तशी असल स्थिती येतना म्हळ्यार हिता उतर उरलो जावचें मुखार संतोश जायना. संतोश जावची तशी उतर उलयल्यार तें हीत जायना. तशें जाल्यार तसल परिस्थितीर न्हू बसचेची चांग म्हणून लेखका इत्या म्हळ्यार मनुस्मृतीन तूं सांगला सत्यम ब्रुयात प्रियम ब्रुयात न ब्रुयात सत्यम अप्रियम प्रियम च नानृतम ब्रुयात एषत धर्म सनातन. म्हळ्यार मनशान सत्य सांगता जाल्यार तें सत्य उतर सत्य जाल्यार तें प्रितीचें जावन आसूं का. खंयचें सत्य म्हणून एक खंयचें एक सत्य आन्यकल्याक दुख्ख दिवचें उतराय जावन आसच्या पुरतें. आमी सत्य सांगचें जाल्यार ताजे निमती कोणाकय दुख्ख जेवचो. एक सामान्य सिंपल विशय सांगचे जाल्यार कोणेय एक चंदनातील जन आसा म्हणलें क्या आमी सत्य उरलोचें आमकां फट्टेनी मारूं कळना म्हूण सांगून तूं कांय चंदिना, तुगेले केस चन्ना, तुगेलें तोंड चन्ना, तुगेलें हें चन्ना तें चन्ना म्हळ्यार ती कितली दुख्ख जायत. हांव चंदिना मे म्हूण सांगून तिका दिसता वय म्हणून सत्य सांगिल्लें न्ही जाल्यार तिका दुखली वय. हे सामान्य विशय बरी सिल्ली विशय असल कितले की व्हड विशय आसता. सत्य सांगचें आमी म्हूण सांगून आन्यकल्याल मनां दुखची तशी कोंकची तशी उलयतले जन आसाची. ताचे खातीर म्हणून सांगिल्लें सत्य सांगता जाल्यार तें सत्य प्रितीचें जावन आसुका. खंयची सत्य म्हूण आमकां दिसता तें ताजे निमती आन्यकल्यांक दुख्ख जावचें नज म्हणून आन्यकल्यांक संतोश जावका म्हूण सांगून पटिंगपणें करूनच आमी. त्या मनुस्मृतीन त्या सांगला प्रियम च नानृतम ब्रुयात एष धर्म सनातन. तांकां प्रितीचें उतर हें अशें सांगलें तांकां खुशी जाता म्हूण सांगून आमी पटी सांगता म्हणना. तशी हेंची मनुस्मृतीन सांगिल्ली मनशान कशी आसूं का म्हूण. ताजे खातीर इत्याक छंद उतर उलयलें एक सुभाशीत आसा. छंद उतर पळयल्यार जंतू म्हळ्यार प्राणी समीत खुशी जातकय. तशी प्रिय वाक्य प्रदानेन सर्वे तुष्यन्ति जंतवः तस्मात् तदेव वक्तव्यं वचने कादरिद्रता तस्मात् तदेव वक्तव्यं. प्रिय वाक्य प्रदानेन प्रिय जावन आशिल्लें उतर उलयतना पुराय जाणां संतोश जाता. ताजे खातीर प्रिय जावन आसूं का सत्य जावन आसूं का उतर उलयल्यार तांतूं एक जिपणतना म्हळ्यार हांगा सांगलां पळय वचने कादरिद्रता. आमी सम उलोवच्या काही भिवचे कशें जाल्याक छंद उतर प्रितीचें उतर उलयिल्ल्यान तूं कसलो दोश आसा कोणाकय ताजे निमती मना असंतोश जाता जाल्यार आमचें तोंड बिचवून एक चार उतर उरलो जायत तें म्हूण सांगून सांगचें सुभाशीत हें. पळय आतां आमी महाभारत युध्द पळयलां. तांचे भितर एक कृष्ण धर्मरायाल करीन अश्वत्थामा हतो हतः म्हूण सांग म्हूण म्हणटा. धर्मराय सांगता हांव फट्टी सांगना म्हाका समजायना म्हणून. तेदना कृष्ण म्हणटा तूं फट्टी सांगची नाका तूं सांग अश्वत्थामा हतो हतः कुंजरः म्हूण सांग मागीर हांव पळोवन घेता म्हणटा. तशी धर्मराय त्या जाल्यार जायत म्हूण एक हस्तीक अश्वत्थामा म्हूण नांव दवरताची. त्या हस्ती युध्द रंगांत मरतना ते अश्वत्थामा म्हूण त्या हस्तीक नांव दवरयलां कृष्णान. धर्मरायाल करीन अश्वत्थामा हतो हतः कुंजरः म्हूण सांगयशिता जाल्यार धर्मरायान तें सांगतना कुंजर म्हूण का जाल्यार तागेले पांचजन्य शंकू काणवाजी येता. तेदना पुरे जनाक अश्वत्थामा हतो हतः म्हूण मात्र एक पडटा. द्रोणाचार्यांक एक पडटा. द्रोणाचार्य येद्दे आलोचना करना अशी बैसून प्रायोपवेश करतात त्यांनी.
समाधी वतात त्यांनी फुडले. तशी तेदना ही चुकी जैन कृष्णान केलेले म्हूण आमकां दिसल्यार कृष्णान लोकहिता खातीर केलेले आनी द्रोणाचार्या वैरी करुणे न्हय केलेले. इत्या म्हळ्यार द्रोणाचार्य दिसा 10,000 सैनिकांक मारतलीच काय. तांणी आचार्य तांणी बिलविद्य शिकूं येतं, युद्ध करूं येवचें नज आशिल्लें. ब्राह्मण शिकूं येता न्ही, धनुर्विद्या ही ब्राह्मणान शिकचें म्हणना. शिकिल्ल विद्या तांणी गुरू रुपार राबून शिकूं येत आशिल्लें जाल्यार तांणी युद्ध करूं येवचें नज आशिल्लें. तांणी कसं करताची कौरव आले म्हळ्यार दुर्योधनाला अन्न खाल्ला नव्हे म्हूण सांगून तागेल तर्फीन राबून युद्ध करूं येताच. ते धर्मविरुद्ध एक. अन्यक कसं म्हूण म्हळ्यार ते ताजे निमती द्रोणाचार्य मस्त पाप करतरस. अन्यक कसं म्हूण म्हळ्यार द्रोणाचार्यान एक दिसाक 10,000 जनाक मारचे. युद्ध करचे पाप तांतूय ब्राह्मण जावन मारण होमशी मनशांक मारल्यार क्षत्रियान मनशांक मारचे युद्ध करून तांतूय क्षत्रियांक दोश ना. इता म्हळ्यार तांगेलो स्वधर्म. ब्राह्मणाल स्वधर्म युद्ध करचें न्हय. ब्राह्मणान क्षत्रियाक मारल्यार कशी ब्राह्मणान युद्ध करून जनांक मारल्यार कशें जैता. द्रोणाचार्य मस्त पाप करून पापिश्ट जावन द्रोणाचार्य म्हळ्यार तांणी वापस द्रोणाचार्यान वापस तांगेले लोक वचका जाल्यार मस्त पाप करूनच न्हू. ते द्रोणाचार्याल वयरचे करुणेनची कृष्णान द्रोणाचार्याक ते युद्ध करून विमुख करचे खातीर धर्मरायल करीन सांगयलें. अशीच आमी महाभारतांत कितले कडेन असल विशय पळयतात. सुभद्रा परिणयाच्या वेळार कृष्ण अर्जुनाक संन्यास म्हूण सांगून ब्रह्मचारी संन्यास म्हूण सांगून आपणाणो सुभद्रेल करीन तागेले सेव करयता. म्हळ्यार कृष्णान सुभद्रे तागेले वट वारडी कोन्न दिवका म्हणून कृष्णाक वत तस तागेले वट तिका वारडी घेव तो देव न्हू. जाल्यार बलरामाक कुश आसना ताका सुभद्रेक दुर्योधना दिवका म्हूण सांगून मन आशिल्लें. तशी त्या चुकोवचे खातीर तसले दुश्टाल बायल जेवचे नजे मेगेल भयणी म्हूण चुकोवचे खातीर कृष्णान अर्जुनाक संन्यासी वरी आपोवन हाडचें संन्यास म्हूण सांगचें. जाल्यार बलराम संन्यासिले सेवा खंयचे स्त्रीन करूं येता म्हूण सांगून सोडता. आनी ब्रह्मचारी म्हणून पट्टी मारला कृष्णान वय ते चांगा खातीरच पुराय. आनीक बलरामान युद्धांत मेळच्या नज म्हूण सांगून ताका कसं की एक युक्ती करून ताकाय तीर्थयात्रे पेटयता. ह्या पुरय कृष्ण आमकां दिसता सामान्य जावन काणी वाजयतना कृष्णान इतले पटिंगपण कसले केल्ले. देव न्हू तो अशें पुरे कसले केल्ले म्हळ्यार प्रश्न आमकां येयल्यार जाल्यार अस्सल सनसन फटया न्ही जगत्या कितले व्हड कल्याण जाल्ला कृष्णाले. तशें ह्या कृष्णान तागेले भक्तांगेल वयरी आनी चंग जनाल वयर दाखोवचे कारुण्य ते सक्कड जनाले एक वैरी ताका परमात्माक सक्कड जनाल विशय हित चिंतनाय आसता. तशी अन्यक कसले म्हूण आमी जिवनांत प्रति ಹೆಜ್ಜೆ ಹೆಜ್ಜೆಕ ह्यो विशय परमात्माल संदेश हें उडगास दवरका जाता. आमी उलयना नासल्यार व्हडणे मौन जावन आसल्यार व्हडणे जाल्यार कोणाकय मन दुखचे तशी उरलोचें नज. जाल्यार कितले की पण तामगेल निमती कठोर उतर उल्लन वता न्हय दुख्ख जाता न्हू तें दुसऱ्यांक मागीर पश्चाताप पावल्या कसलें प्रयोजन आसवें ना. आनी खंयचेंय एक उतर उरलो न्हू सोडलें म्हूण जाल्यार वापस तें उतर मागशें घेवचें जातवें ना. तशें जावन केन्नाय दुसऱ्याक दुखोवचें तशें उरलो नाका मन दुखचें तशें उरलो नाका हिंसाय करूं नाका. आनी सगळोची वाचक तपस म्हळ्यार उरलो का छंद उतर उरलो का कोणालें मन दुखूनच. आनीक कसं म्हळ्यार व्यर्थ प्रलाप करूनच. प्रलाप म्हळ्यार हांगेले तांगेले दुसऱ्याले पुरे जनाल विशय गमचे सगळो विशय घेवन बैसून पंचायती करूनच. तरी वाचीक तपस्सू म्हळ्यार कशें सुका शतशास्त्र म्हणटा पळय सतशास्त्र तें वाजूका ताजें चिंतन करका. गीते वाजूचें गीते चिंतन करचें विष्णू सहस्रनाम वाजूचें ताजें चिंतन करचें असल पुरय स्वाध्याय निरत जवचेची वाङ्मय तपस्सू म्हणटाची. ताजे खातीर म्हणलेलें पळय हरिय ನೆನೆಯದ ನರಜನ್ಮ ಬೇಕೆ ಹರಿಯ ಕೊಂಡಾಡದ ನಾಲಿಗೆ ಏಕೆ म्हूण म्हणटाची नरजन्म ಬಂದಾಗ नालिगे इरुवाग कृष्णायन बारदे म्हूण. तशी हें वाङ्मय तपस्सू जालें. आनी
आम्ही स्वाध्याय म्हणले हाणतो. स्वाध्याय म्हळ्यार कितली की जन लायक शिकिल्ल जन तांणी काणी बरयताची, कसं की आर्टिकल्स बरयताची, कविता बरयताची, हें कसं जाल्लें, हें स्वाध्याय करून शिकिल्लीं तांणी जाल्यार हें कसं जाल्लें, हें पांडित्य जाल्लें, हें परमात्माक प्रितीचें कसलेंय न्हय जालें वय तशी हांतू हें आमकां जिवनांत कीर्त हाडयता तितलेची मरणा नंतर हें कसलेंय प्रयोजना ना. तशी वैराग्य धर्म मनाचे एक प्रसन्नता सकडी येवका म्हूण जाल्यार तेदना कितलेच एक विद्या शिकोवतानी त्या कळ्ळ्यान काका केलेलें वरी म्हणून इत्या म्हळ्यार त्या विद्येंतू बरेपणाचे कसलो विशय ना, हांगा सूख भोगचे कसो की विशय आसच्या पुरो जाल्यार खंयची विद्या आमकां मनांत वैराग्य दितकी, खंयची विद्या आमकां धर्मार चलूंक पुरक जातकी ती विद्या पुराय श्रेश्ठ विद्या आमकां परमात्माला होरची तसल विद्या. ताजे खातीर म्हणलेलें यत् श्रुतं न विरागाय न धर्माय न शांतये सुबद्धम अशी शब्देन काकम आशित मेमतत् म्हणून म्हळ्यार वाङ्मय हे दोनी श्लोकांतू शारिरीक आनी वाङ्मय तपस्या विशय परमात्मान सांगला. शारिरीक तप म्हळ्यार आमी पळयलें आमगेले देवूची परम सर्वोत्तम जावन आशिल्लो श्रीहरी म्हूण म्हणलेलें ज्ञान मेळका जाल्यार कठीण एक साधन कोरका. परमात्मो हरी सर्वोत्तम मात्र न्हय, तो सर्वात्मकू हे सगळे जीव जड जगत्य पुरे तागेले अधीन, तो सकल गुण परिपूर्ण, तो सर्वव्याप्तू हें पुरे कळका. आनी परमात्मो खंयचेय एक बिंबांतू म्हळ्यार प्रतिमेंतू मात्र आसा म्हूण लेखून कोण पूजा करता पळय प्रतिमा पुजा, तो अधम साधक त्याची परमात्मालान तो अतिशय भक्ती आसून परमात्माल अधीन जावन आशिल्ले सर्व भक्तांक गेले भक्तालान ताका मित्रत्व आनी कोण मस्त विशय गोतना ते रसाचे अज्ञ तांगेलांतू तागेले आशिर्वाद परमात्माले आनी परमात्माल दिवेशी कोण आसाची तांगेल विशय ताण उपेक्षा करचे. हें सर्व जगत्य परमात्माल अधीन म्हणून लेखल्यार तो मध्यमू जाता. तेंची समस्त जीवराशीक परमात्मो नियामक, परमात्मान सर्व करचे, हांगा आमी करचे कसले ना, आमी आश्रित म्हूण सांगून कोणें लेखल्यार तो भागवतोत्तम म्हूण सांगून भागवतांतू तिळशिला. तशी निष्कृष्टम सर्वतो विष्णु सर्वतश्च विलक्षणम ज्ञात्वा पूर्णगुणम यान्ति मुक्तम नास्ति अत्र संशयः. विष्णूची परमोत्तम सर्वजनाल्पशी विशेषू आनी गुणपरिपूर्ण म्हूण कोणाक कळटा की तो जगत्याक तो मुक्तीक अर्ह जावन आसता. तशी आनी शारिरीक तपस्यांत ब्राह्मण पुजा म्हूण सांगला, द्विजगुरू प्राज्ञ पुजा म्हणून सांगला. तांचो श्रेश्ठ खंयचे ते कळका जाल्यार आमकां द्विज म्हळ्यार कोण म्हूण कळका. तशी द्विज म्हळ्यार कोण, जन्मना जायते शूद्र कर्मणा जायते द्विजः. द्विज ब्राह्मणांक कसल कर्म देवान करूं सांगला, षटकर्मी ब्राह्मण म्हणटाची ते सकर्म चंद्रितीर करतल्या तो द्विज. तशी जी पुरंदरदासान सांगचाच कसलें म्हूण म्हळ्यार करोति ब्रह्मभावानां स्वधर्मनिरत शुद्ध तस्मात् ब्राह्मण उच्यते. हांगा ब्रह्म म्हूण म्हणलो, परब्रह्म म्हणलो तो कोण म्हूण सोदून काडतलो, स्वधर्मनिरत जाल्लो, परमात्माक परमात्मा विशय कळ्ळलो तो. तशी कोणा परमात्मा विशय परिपूर्ण कळ्ळा ताका मात्र ज्ञानी म्हूण म्हणटाची. ताका परब्रह्माक अर्थ करून घेवच्याक जाता, परतत्व अर्थ करून घेवचें जाता. आनी उपासना म्हळ्यार उपासनांतूय दोन विध आसता. एक सत्शास्त्र श्रवण मनन आनी निधिध्यासन, आनीक ध्यान. दोनींतू खंयची श्रेश्ठ म्हूण आमकां दिसता ते आमी त्या विशयो पालन करीत. तशीची म्हळ्यार सत्शास्त्र श्रवण मनन निधिध्यासन करचे
त्यावेळी श्रेष्ठची आराधना अनेक दोन्ही आराधना ध्यान ध्यान ध्यानांतू यम नियम आसन प्राणायाम या पुरई त्या शिकून काडका त्या साधन करून काडका. आतां प्राणायाम म्हणलें यम प्राणायामांतू यम म्हळ्यार अहिंसा शिवमान अहिंसा आनीक कसं म्हळ्यार एक सत्य वचन सांगचे अपरिग्रह म्हणटाची सम्मान या पुरई आम्ही करचे एक यम ब्रह्मचर्य पालन तशीची आनी नियम म्हळ्यार बाह्य अभ्यंतर शुद्धी तपसू कसल मेळ्ळी तांतू संतोष रासूचे यद्रच्छा लाभ संतुष्ट म्हणटा पळय तशी स्वाध्याय करचे आनी दबाले पूज करचे ये यम नियम जाले. या अष्टांग योगांतू येता परमात्माक अष्टांग योगानय पावयता. त्याची उपासना म्हणल्यार श्रवण मनन निधी ध्यासन करून परमात्मा पावयता. नैवे अष्टांग योग करून ध्यान समाधी घेवन परमात्माक पावयता. तशी त्या यमनियमादी अष्टांग योग करतल जन प्राणायामाचे सतत अभ्यास करताची आनी कुंडलिनी साधन म्हणटा जेव्हा षटचक्र साधन म्हणटाची ताजेन परमात्मा पावताची. हे शारिरीक तपसू जाले. आनी ब्राह्मण पुजा म्हणलें. ब्राह्मण म्हळ्यार खाली सांगला वर्ण संबंधित विशय न्ही तो कर्म संबंधित विशयो. निजावन ब्राह्मण म्हळ्यार कोण शमदमादी गुण संपन्न जावन आशिल्लो ब्राह्मण म्हणून. कपिलावतार घेवन येताना परमात्मान औसुक देवहुतीक तो आत्मज्ञान बोधन करता परमात्मा तत्व बोधन करता आनी तदन देवहुती परमात्माले हे विषय पूरे कळ्ळी कुडले परमात्माले स्तुती करता ती सांगता हे परमात्मा कोणाले जिब्बेरी तुगे नामस्मरण निरंतर आस की तो चंडालू जावन चापरो जाल्यार तो सर्वश्रेष्ठूची. त्याचे तुगेले नामस्मरण करचे व्यक्ती तपस्सू यज्ञ तीर्थस्नान वेदाध्ययन सर्व केल्ल्यावरीची खंयी वचनांतल्यात सदा सर्व काळ कोणाले जिब्बेरी परमात्माला नामस्मरण की तो तीर्थयात्रे वचू जायनी म्हाका म्हूण ताणें बेजार करका म्हणना. ताणें तीर्थस्नान केलेलें तितलें पुण्य ताका कस म्हाका कसले यज्ञ याग करचे तितले कसले संपत्तू नानमे म्हूण ताणें बेजार करका म्हणना. सदा हरिस्मरण करतलो ताणें व्हड व्हड तपस केलेलें तितलें पुण्य आसा ताका यज्ञ याग केलेलें तितलें पुण्य आसा तीर्थस्नान केलेलें तसलें पुण्य आसा. कसलेय विद्य ना ताका जाल्यार हरिस्मरण करता तो ताका वेदाध्ययन केलेलें तितलें पुण्य आसा ताका म्हूण तेची तिणें सांगचे तें प्रार्थना कसलें अहो बत श्वपचो अतो गरीयान यज् जिह्वाग्रे वर्तते नाम तुभ्यम. हे परमात्मा तुगेल नाम कोणाल जिब्बेर आस की तो श्वपच म्हळ्यार चंडाल जावन आसला रे तो श्रेष्ठूची कोणा पशी ते अपि तपस्ते जुहुवुहु सन्नुरार्या ब्रह्मान ओचू नाम ग्रहणंती ये ते म्हळ्यार तुगेलें नामस्मरण केलेले मनीषो तपसू यज्ञ तीर्थस्नान वेदाध्ययन सर्व केलेलें बरीची तो चंडालू जावन आसला रे तो सर्वश्रेष्ठू म्हूण सांगून देवहुती कपिलावतार भगवंताक प्रार्थना करून सांगता. आनी गुरुपुजा म्हणलें गुरुपुजा मी करूं का कित्याक म्हळ्यार गुरु भक्ती ना नातला रे परमात्माल वयरी भक्ती आमकां येना मात्र न्ही परमात्मा तत्व आमकां कळका जाल्यार आमकां एक योग्य गुरू मेळुका जाता. तशी मुकुंद भक्ती गुरुभक्ती जाये म्हूण सांगून मध्व विजयांतू सांगिल्लें. गुरुभक्ती निमतीची देवाल वयर आमकां भक्ती येता. असंशयः संशयचित् गुरुरुक्तो मनीषिभिः तस्मात् ब्रह्म गुरुमुख्यः सर्वेषाम् एव सर्वदा. म्हळ्यार परमात्म तत्वांतू कोणाक कसलो संशय ना की आनी कोणाक जिज्ञासू जन म्हळ्यार परमात्म तत्वा विशयांतू कसलें एक चिंतन करूं असल्यार जिज्ञास करतल जनाक संशयो कसले आयल्यार ते परिहार करूं कोणाक कळटा की ताका गुरू म्हूण म्हणटाची. म्हूण गुरुले उपदेश जावका गुरुल उपदेश जाल्यार मात्र मेळ्ळेलें ज्ञान आसा पळय ताजेन फल मेळचें. तशी गुरून उपदेश करता जाल्यार तो सुप्रसन्न जावका. ताजे खातीर सांगिल्लें तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया
कोण गुरुक सेव कोर न्हू ताका संतोष कोर न्हू मागीर परिप्रश्न मागीर प्रश्न निमगीत की ते उपदेक्षंती सर्वज्ञानम तेन्ना तो गुरू सर्व ज्ञान त्या शिष्याक उपदेश करता की तागेले वयर प्रसन्न जालें तशें जावन गुरुले उपदेश मेळका जाल्यार आमी गुरूक प्रसन्न कोरका तेदना आमकां ज्ञान प्राप्ती जावचें विंगड कसले मार्ग ना तांतू कसल ज्ञान मेळका आमकां सर्वलक्षण संपन्न सर्वज्ञो विष्णु तत्परः यद गुरु सुप्रसन्न सन दद्यात तत नान्यता भवेत म्हळ्यार गुरुल अनुग्रहानाची आमकां ब्रह्मज्ञान मेळचें ब्रह्मज्ञान म्हळ्यार कसं न्ही परमात्मा सर्वश्रेष्ठू ते आमकां येता गोतूच न्हय परमात्मा सर्वश्रेष्ठू सर्वोत्तमू सर्वस्वतंत्रू सर्वव्याप्तू हे पळय आमकां गोत्तसूकय अनुभूती मेळूकय मस्त चोडवण आसा हेज्याक गोत्त आशिल्ले उडगास कोर न्हू परमात्माला उडगास करच्याकय मस्त चोडवण आसा तशी आनी शारिरीक तपस्यांत प्राज्ञपूजना म्हणल्यार प्राज्ञ म्हळ्यार तत्वज्ञान म्हळ्यार परमात्माला तत्व गोत्त आशिल्लो ज्ञान म्हळ्यार केवल ग्रंथस्थ विशय म्हळ्यार ग्रंथांत कसो आसा त्या विशीं बैपट मारून बशी न्हय जो मनांत संग्रह करची न्हय ज्ञान केन्नाय भक्तीपूर्वक सुका परमात्माले ज्ञान मेळका जाल्यार परमात्मा एक विशयू ते बैपट करचे म्हूण लेखून न्ही परमात्माला वैरी प्रीती आसून परमात्माले एक बैरी भक्ती आसून परमात्माला पूर्ण ज्ञान घेतला कोण पळय तो प्राज्ञ म्हणून घेता तशी परब्रह्माक भक्तीन स्मरण करचें तसल सज्जन भागवतलांत तूं मस्त भक्ती प्रीती दवरलेले जन ब्रह्मचर्य पालन करतल जन परोपकारी जन सत्य नियम सकडी पारिपालन करतले आनू आम्मांक देव म्हूण लेखतले हांकां पुरे प्राज्ञ म्हणचें आनी शौच बाह्य आनी अभ्यंतर शुद्धी बाह्य शुद्धी कशी करूं येता जाल्यार अंतरंग शुद्धी जावका जाल्यार स्वाध्याय जावका परमात्माला ज्ञान पावका जाल्यार काम क्रोध लोभ मद मात्सर्य हे पुरे मना दुखून धांवडान परमात्माला ध्यान करका हें शारिरीक तपस्वी जालें आनी ब्रह्मचर्य म्हणलें संन्यासींक आनी ब्रह्मचारी जनाक इंद्रिय निग्रह करूं सुलभ ब्रह्मचर्य म्हळ्यार कसं जालें इंद्रियार्थादी कडेन वचनान अशी कंट्रोल करचें तेचें ब्रह्मचर्य हें ब्रह्मचारींक आनी संन्यासींक भारी सुलभ हें जाल्यार संवसारींक सर्व भोग तांणी भोगताची बैवे जाल्यार हे संवसारींकय ब्रह्मचर्य केल्लें तशी जावचें ब्रह्मचर्य करतना कितली सिद्धी मेळटा पळय ती सिद्धी संवसारींकय मेळटा कशी म्हळ्यार सर्व सुखोपभोग आमकां मेळ्ळेले ते परमात्माले प्रसादू ताणें दिल्लेले म्हूण लेखून आसचें ताजे खातीर नवें दासान पद्यांत म्हणलेलें नरजन्म ಬಂದಾಗ ನಾಲಿಗೆ ಇರುವಾಗ ಕೃಷ್ಣಾಯನ ಬಾರದೆ ನಿರಂತರ ನಾಮಸ್ಮರಣ करी जायना म्हळ्यार कशी मन खंय किवत म्हळ्यार कशी ताजे खातीर सांगलां खंदना बिगिदप्पी मुद्दाडुवा गोम्मे चरडाक मोगान पटोवन धरतना कृष्णा कृष्णा म्हणून नजवे म्हूण तशी चंदुಳ್ಳ ಹಾಸಿಗೆ ಮೇಲೆ ಮಲಗಲೊಮ್ಮೆ हांतूळ चंद हांतूळ ताजे विरुद्ध निद्दोच्या म्हूण वतना सुरेख त्या हांतलार बैसून कृष्णा म्हणून नजवे म्हूण सांगून तशीची ಮಂದಗಮನೀಯ ಕೂಡ ಸರಸವಾಡುತ್ತಲೊಮ್ಮೆ ಕೃಷ್ಣಾಯನ ಬಾರದೆ ಪೈಲೆ ಲೋಟು ಬೈಸುನು ಚಂದ ಉತ್ತರ ಉಲ್ಲೈತನೈ ಕೃಷ್ಣಾಲ್ ಉಡುಗಾಸ್ ಕುರು ನಜ್ವೆ ಏ ब्रह्मचर्य चले वैवे आनी आर्जव म्हळ्यार सांगेल उत्तर तें मन करचें काम एकले कसचें तें आर्जव म्हणटाची त्रिकरण शुद्ध जावन आसुचें म्हूण आनीक अहिंसा कोणाकय मानसीक शारिरीक पिडा येना अशें पळोवचें हें शारिरीक तपस्वी जालें आनी स्त्रियो जावो पुरुश जावो निष्काम भावान नित्यकर्म नैमित्तिक कर्माचे मूलक परमात्माला आराधन करता म्हूण जाल्यार तांणी सात्वीक जन जालीच कोण नित्य आनी नैमित्तिक कर्म फलकामाचे अपेक्षेन करता म्हूण जाल्यार तांणी रजोगुणी जालींची आनी कोण वरलेल्या जनांक वायट जावका म्हूण लेखून कोणाल उपासन केल्यार वायट जाता तांकां म्हूण लेखून उपासन करता पळय
तांकां तामस जन म्हूण म्हणटाची. तशी आनी परमात्मो यज्ञ जाल्ले तप जाल्ले आनी खंयचे विशय फाय सांगता ते आमी पायच्या दिसा पळोवया. आज सांगील सर्व विशयो परमात्माले गुरुंगील चरणारविंदा समर्पण करता. कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृतेः स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणाय समर्पयामि. श्रीहरिकृष्णार्पणमस्तु. नाहं कर्ता हरिः कर्ता, नाहं कर्ता हरिः कर्ता.